शाळेची ही दुनिया पुन्हा कधी परतेल की नाही. सकाळी लवकर उठून शाळेत जायची घाई. कोणी व्हॅनमध्ये तर कोणी सायकलवर शाळेत येई. शाळेच्या परिपाठाची गंमतच लय भारी. शाळेची ही दुनिया पुन्हा कधी परतेल की नाही. पहिला तास सुरू होताच हजेरी होई. राम सरचा पहिला तास हसत खेळत जाई. राम सरमुळे इंग्रजी शिकण्याचा कधी कंटाळा आला नाही. शाळेची ही दुनिया पुन्हा कधी परतेल की नाही. ट्युटरकर सरच्या तासाची कहाणीच न्यारी. आलू बटाट्या म्हणत मुलांना बोलवी. गणितात मात्र भल्या भल्यांना हरवी. शाळेची ही दुनिया पुन्हा कधी परतेल की नाही. विज्ञान ही तंत्रज्ञानाची जननी. त्यात आम्हाला शिकवायला देशपांडे सर व मोगल सर यांची जोडी. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची सर्व चिंताच हरली. शाळेची ही दुनिया पुन्हा कधी परतेल की नाही. मराठी संस्कृत एकमेकांच्या बहिणी. आम्हाला शिकवायला शेवाळे सर आणि वानरे सर संस्कृत शास्त्री यांच्यामुळे भाषा विषयात आवड निर्माण झाली. शाळेची ही दुनिया पुन्हा कधी परतेल की नाही. इतिहास भूगोल अनेक दशकांपासूनचे सोबती. सोनवणे सरच्या इतिहासाला 7 समुपदेशनाची. मोरे सर तर भूगोलाचे धनी. शाळेची ही दुनिया पुन्हा कधी परतेल की नाही. ढगे सरचे सूत्रसंचलन मला नेहमी आठवी. त्याला साथ द्यायला पैंजणे सर व शहाणे सर यांची तबलान पेटी. यामुळे प्रत्येक कार्यक्रमाची शोभा वाढली. शाळेची ही दुनिया पुन्हा कधी परतेल की नाही. पर्यवेक्षक पदाची कमान कोपरटकर सरच्या हाती. संपूर्ण शाळेची शिस्त ते सदा बाळगी. खेळाच्या मैदानावर ते नेहमी उत्साही. शाळेची ही दुनिया पुन्हा कधी परतेल की नाही. मुख्याध्यापक अरुण बोराडे सरची मी काय सांगू महती. शाळेचे आधारस्तंभ, शिस्तप्रिय मार्गदर्शक व उत्तम व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती. त्यांचे मराठीचे हस्ताक्षर, भाषणातील शब्दफेक सर्वांना मोहित करी. शाळेची ही दुनिया पुन्हा कधी परतेल की नाही. बालविद्या मंदिर संपूर्ण देशात चमकली. आमची शाळा पांडुरंगाची देणगी. मला अभिमान, मी या शाळेचा विद्यार्थी. शाळेची ही दुनिया पुन्हा कधी परतेल की नाही. शाळेची ही दुनिया पुन्हा कधी परतेल की नाही. रचना व्यंकटेश अभय नाईक. बॅच 2025-26. बालविद्या मंदिर हायस्कूल.